मित्रांनो, इंजिनिअरिंगला आपण फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय. सो फर्स्ट इयरच्या पहिल्या सेम मध्ये आपल्याला सीजीपीए जर 9+ वरती न्यायचं आहे आणि आपल्याला टॉप करायचंय तर काय काय गोष्टी फॉलो करायच्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे टिप्स तुम्हाला देणार आहे. त्या फॉलो करा, नक्की तुम्हाला 100% मी गॅरंटी देईल तुम्ही फर्स्ट इयर मध्ये 9च्या वरती तुमचा सीजीपीए येईल. मित्रांनो, पहिल्यांदा माझा पॉइंट आहे की आपल्याला आपला स्टडी फ्लो समजून घ्यायचा. म्हणजे काय, लक्षात घ्या, 12वी ही तुम्ही 14 महिन्यांची केली. 2 महिने आधीच कितीतरी कॉलेजमध्ये 12वी सुरू होते, म्हणजे 14 महिने जातीस. पण इंजिनिअरिंगचं सेमिस्टर हे फक्त 3 ते 3.5 महिन्याचं असतं, बरोबर. आता जेवढा 12वीला आपण 14 महिन्याचा अभ्यास करतो तो एवढं एक पुस्तक असतं. इंजिनिअरिंग पुस्तक त्याच्या 3 पट आहे आणि ते 3 महिन्यात संपवायचे. त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये 12वी सारखा अभ्यास करून तर बिलकुल चालणार नाही. म्हणजे स्टडीचा पूर्ण फ्लो इंजिनिअरिंगचा आणि 12वीचा हा डिफरंट आहे. भले 12वीला तुम्ही टॉपर होते, 90% होते, इंजिनिअरिंगला तुम्हाला 80% पडेल, 90 पडेल, हे पॉसिबल नाहीये. दोघांचा स्टडी पॅटर्न वेगळा आहे. मग आपल्याला आधी स्टडी पॅटर्न समजून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला पहिल्यांदा इंजिनिअरिंगचा एक्झामचा पॅटर्न समजून घ्यायचा. पेपर पॅटर्न कसा असतो हे क्लिअर करून घ्यायचं. हे कुठे कळेल, तुम्ही कॉलेजच्या टीचरकडनं, क्लासेसच्या टीचरकडनं तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, किंवा तुम्ही काही सबस्क्रिप्शन वगैरे घेतली तिथूनही समजून घेऊ शकता. सो पेपर पॅटर्न पहिल्यांदा समजून घ्यायचा. पेपर पॅटर्ननी काय होतं, एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये काय करण्यापेक्षा काय सोडायचंय. कारण इंजिनिअरिंग हे असं आहे की ते प्रॅक्टिकल नॉलेज बेस आहे ना. सो प्रॅक्टिकल नॉलेजवर प्रत्येक ठिकाणी एवढ्या मोठ्या पुस्तकातून तुम्हाला फक्त 70 मार्काचा किंवा 100 मार्काचा पेपर देणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे बाकीच्या पूर्ण पुस्तकामधला कितीतरी गोष्टी या प्रॅक्टिकली फक्त तुम्हाला नॉलेज देण्यासाठी दिलेल्या असतात. त्याच्यावर क्वेश्चन येत नाही. क्वेश्चन ठराविक गोष्टीवर येतो. आणि इंजिनिअरिंग म्हटलं की कॅल्क्युलेशनवर जास्त क्वेश्चन येतात. त्यामुळे कुठले टॉपिक्स करण्यापेक्षा कुठले सोडायचे हे आधी क्लिअर झालं तर आपल्याला अभ्यास करणं सोपं होतं. म्हणजे 100 पानं वाचण्यापेक्षा 70च वाच, पण ते परफेक्ट वाच. म्हणजे 30 पानं जे कमी वाचले त्याचा जो टाइम उरला तो 70 पानाची रिव्हिजन करायला देता येईल ना तुला. कळालं तुला. सो पेपर पॅटर्न समजून घ्यायचा टीचरकडनं आणि नंतर आपल्याला काय करण्यापेक्षा काय सोडायचं ही क्लिअरिटी घ्यायची. म्हणजे अभ्यासाचा आपला फ्लो क्लिअर होईल. या सब्जेक्टमध्ये हे युनिट्स करायचे, या युनिट्स मध्ये हे महत्वाचे पॉइंट्स हे स्किप करायचे. पेपर पॅटर्न असा येतो, 5 पैकी 3 सोडवा येतं की क्वेश्चन 1 मध्ये पूर्ण येतात, त्याला और डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 येतो, तो पूर्ण येतो, क्वेश्चनला क्वेश्चन और असतो. हे सगळं तुम्हाला टीचर कडनंच कळेल. त्यामुळे पेपर पॅटर्न समजून घ्या. 12वी 10वी सारखं इंजिनिअरिंग मध्ये पेपर पॅटर्न नसतो, हे नंतर कळतं पेपर झाल्यावर. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग याने काय होईल, तुम्हाला काय अभ्यास करायचा हा फ्लो क्लिअर होईल, कॉन्फिडन्स येईल. ओके, माझा पुढचा मुद्दा आला मित्रांनो आता स्टडी मटेरियल. काय होतं, सध्या ऑनलाईन मुळे खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला स्टडी मटेरियल भेटतं. भरपूर युट्यूब चॅनलवर भेटतं, त्याच्यानंतर टेलिग्रामवर भेटतं, भरपूर ठिकाणी कॉलेजच्या बाहेर नोट्स असतात, कोणीही देतं. सो जे अनऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल आहे, भरपूर वेळा भले आपल्या सिलेबस रिलेटेड असतं आपल्याला वाटतं आणि आपण ते वापरतो, आणि चुकीचं स्टडी मटेरियल वापरल्यामुळे आपल्याला फुल मार्क भेटत नाही. त्यामुळे आपल्या युनिव्हर्सिटीनुसार आपल्या कॉलेजने दिलेलं किंवा आपण क्लासेस घेतले असतील किंवा तुमच्या युनिव्हर्सिटी रिलेटेड सबस्क्रिप्शन असतील त्या रिलेटेड काही स्टडी मटेरियल असतील जे ऑथेंटिकेटेड आहे, आपल्या टीचर्स कडनं आलंय ते स्टडी मटेरियल वापरा. टेलिग्राम हे ते ऑनलाईनवरचं कुठलंही मटेरियल वापरून फक्त सिलेबस सेम आहे म्हणून ते वापरलं तर फुल मार्क पडणार नाही. कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या टीचरची अपेक्षा असते की माझ्या ह्या प्रकारे आन्सर मुलांचे पाहिजे तरच मी फुल मार्क देईल. त्यामुळे ते ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल शोधा. हे कुठे कुठे भेटेल पुन्हा सांगितलं, कॉलेजचे टीचर, क्लासेस टीचर किंवा सबस्क्रिप्शन्स असतील तुमच्या युनिव्हर्सिटी रिलेटेड तिथूनच भेटेल. ते प्रॉपर स्टडी मटेरियल तुम्हाला भेटलं की मग तुम्ही ते वाचलं आणि तेच लिहिलं का फुल मार्क भेटेल. नाही तर जनरल गोष्टी वाचल्या आणि ते लिहिलं की तुम्हाला वाटेल अरे एवढं लिहिलं फुल मार्क का बरं भेटले, ते ऑथेंटिकेटेड मटेरियल नव्हतं म्हणून. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. पहिल्यांदा आपल्याला पेपर पॅटर्न कळाला, स्टडी फ्लो कळाला, काय करायचं काय ते क्लिअर करून घेतलं. नंतर आता कन्सेप्ट क्लिअर झालं, आपल्याकडे काय पाहिजे, आपले हथियार पाहिजे. हथियार म्हणजे स्टडी मटेरियल, ते भेटलं. आता आपल्याला टाइम मॅनेज करायचं. म्हणजे तू कॉलेज पण करतोय, तू समजा काही मुलं क्लास करत असतील, काही नसतील करत, पण मी उदाहरण धरतो की क्लासेस पण करताय आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दररोज अभ्यासाला वेळ काढायचा. कारण आत्ता सुरुवात तुला करायची. तू जर पेपरच्या एखादा महिना आधी सुरुवात करशील मग नाही होणार, टॉप नाही होणार, किंवा सीजीपीए तुझा 9च्या वरती कधीच नाही जाणार. 9च्या वरती जाणं म्हणजे टॉप करणं. त्याच्यासाठी तुला पहिल्यापासून सुरुवात करायची. क्लिअर आहे तुला? येस. सो आत्तापासून कॉलेज क्लासेस करून ऍटलीस्ट दररोज 3 तास अभ्यास कर. 3 तास अभ्यास करायचाच आहे तुला. आता हा कसा करायचा की जनरली टाइम टेबल ठेव की सकाळी पहाटे उठून करू शकतो. कॉलेजमध्ये काय ऑफ लेक्चर असतात तिथे करू शकतो, किंवा
काय सणावारांच्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांचा पूर्ण वापर करू शकतो, किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक टाइम करू शकतो. काहीतरी टाइम ठरव. इकडे समजा 2 तास पहाटे, संध्याकाळी 2 तास, या प्रकारे 3-4 तास तुला दररोज अभ्यास करायचं कन्सिस्टंटली. तू त्याचा एक शेड्यूल बनव. यस, या पद्धतीने काम सुरू कर आणि सब्जेक्ट समजून घे. काय फर्स्ट इयर म्हटलं की सब्जेक्ट एकदम टफ असतात. प्रत्येक ब्रांचचा एक सब्जेक्ट असतो. M1 आहे, M2 आहे, मेकॅनिक्स आहे, BEE आहे, BXC आहे, ग्राफिक्स, FPL, PPS. सब्जेक्ट डेंजर असतं आणि याच्यामुळे काय होतं, प्रत्येक ब्रांचचा एक सब्जेक्ट आल्यामुळे गोंधळ वाढतो. आपल्या स्पेसिफिक ब्रांचचा नसतो. सो कुठले सब्जेक्ट टफ आहे, जसे मॅथ्स आहे, BEE आहे, असे काही सब्जेक्ट खूप टफ असतात. काही पोरांना प्रोग्रामिंग लँग्वेज समजत नाही, म्हणजे प्रोग्रामिंग, पायथॉन वगैरे. मग या प्रकारे ते सब्जेक्ट समजून घे आणि ते सब्जेक्ट जे तुला अवघड जात आहे, मग तुला कळेल कुठले अवघड सब्जेक्ट आहे, कुठले सोपे. जे अवघड आहे तुला त्याला थोडा एक्स्ट्रा टाइम द्यायचा आहे, आणि जे सोपे आहे ते तुझे किती वेळेत होतील याचं तू प्रॉपर शेड्यूल बनव. आणि आता काय करायचं, दररोज सर जे टाइम टेबल तुझ्याकडे असतं, उद्या सर जे शिकवणार आहे ना ते आज रात्री वाचून जा. म्हणजे काय होईल बघ, एकदा तू टॉपिक वाचून गेला, जो उद्या शिकवणार आहे ऑलरेडी तुला 30% समजलेलं राहील, किंवा 20% धर. सरांनी शिकवलं 50% ऍड झालं, कारण तू ऑलरेडी वाचून गेल्यामुळे इतर पोरांपेक्षा तुला जास्त समजेल. 70% झालं, त्याच दिवशी घरी येऊन रिव्हिजन केली, झाला ना 100%. तो टॉपिक डायरेक्ट फिक्स होईल. या पद्धतीने अवघड टॉपिक करायचे, सोप्या टॉपिकला थोडी प्रॅक्टिस करत जा. ओके. नंतर आलं सेल्फ नोट आपल्याला बनवायचे आहे. म्हणजे आता अभ्यास तू करतोय दररोज घरी, ते घरी अभ्यास केला, कॉलेजमध्ये शिकवलंय, तुला समजते, आता शॉर्ट नोट बनवायला सुरुवात कर. सेल्फ नोट ह्या इंजिनिअरिंग मध्ये खूप महत्वाचे आहे, कारण शेवट पेपरच्या वेळी जेव्हा रिव्हिजन करायचे असतं आणि PL मध्ये कमी टाइम असतो तेव्हा आपल्या सेल्फ नोट कामं येतात. सो सेल्फ नोट्स प्रिपेअर कर. कशा बनवायचे या रिलेटेड तुला व्हिडिओ लागला तर माझे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, काही दिवसांपूर्वी मी दिले, ते बघ. तरी तुला डाऊट असेल मला कमेंटमध्ये कर, त्या रिलेटेड पण आम्ही व्हिडिओ देऊ. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण सोडवायला सुरुवात करायची. तू म्हणशील सर पूर्ण तर सिलेबस संपला नाही, पहिल्यांदाच कसं घेऊ? जो युनिट तू अभ्यास करतोय त्याच्यावरच प्रश्नपत्रिका घे. त्या प्रश्नपत्रिकेत तू सगळे युनिट नको करू, पण जो युनिट तू केलाय त्याचे तर प्रश्न सोडवायला सुरुवात कर. म्हणजे अभ्यास आणि प्रश्नपत्रिका, अभ्यास आणि प्रश्नपत्रिका, अभ्यास आणि प्रश्नपत्रिका हे समांतर जाऊ दे, सोबत जाऊ दे. शेवट पेपर नाही बघायचे, सोबत बघायचं. म्हणजे काय होतं, पेपरची भीती निघून जाते. पेपर कसा येतो, पेपर पॅटर्न कसा येतो, कुठल्या क्वेश्चनला कुठला ऑर येतो, किती डीप लेवलला क्वेश्चन विचारता, कुठल्या टॉपिकवर विचारता, कुठल्यावर नाही विचारत, हे सगळं तुला क्लिअर होतं प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ह्या गोष्टी तुला फॉलो करायच्या आहे. पुन्हा क्लिअर करून देतो. पहिल्यांदा तुला स्टडी फ्लो समजून घ्यायचा, पेपर पॅटर्न समजून घ्यायचा आहे, तुला कळेल काय करायचं काय नाही. नंतर प्रॉपर व्हॅलिड स्टडी मटेरियल आपल्याला जमा करायचं आहे, ते कॉलेज क्लासेस किंवा सबस्क्रिप्शन मधनं भेटेल. टाइम मॅनेजमेंट, अभ्यास, कॉलेज क्लास आणि रोज 3 ते 4 तास दररोज अभ्यास. सब्जेक्ट समजून घ्यायचे, टफ कुठले सब्जेक्ट कुठले, सोपे कुठले, सरांनी शिकवण्याच्या आधी तुला ते वाचून जायचे आणि तुझ्या सेल्फ नोट, शॉर्ट नोट बनवायचे, प्रश्नपत्रिका बघायची. या स्ट्रॅटर्जी फॉलो कर. मी 100% गॅरंटी देतो तू टॉप करशील. CGPA 9च्या वरतीच जाईल. आणि मित्रांनो, कितीतरी कॉलेजमध्ये जेव्हा CGPA 9च्या वरती जातो ना, तेव्हा 7-8 हजाराचे बक्षीस सुद्धा भेटतात. किंबहुना तुमच्याही कॉलेजमध्ये असेल, चौकशी करा, त्यासाठी कामाला लागा. आणि हे सगळं करताना आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही. यासाठी चांगले जे टीचर असतात त्यांच्या गाईडमध्ये राहा. थोडं इनकम्फर्टेबल वाटलं, डिमोटिवेट वाटलं, त्या टीचरला जाऊन भेटत जा, त्यांना विचारत जा की सर मला थोडं डिमोटिवेट वाटतंय, मला थोडी भीती वाटते, होईल का नाही, असं बोलत राहायचं. टीचर हे आपले चांगले मित्र बनवा. कुठल्या आपल्या कॉलेजमध्ये आपल्या जेवढे टीचर्स शिकवतात आपल्या वर्गात, एखाद्या 2 टीचर, एक तरी टीचर आपला चांगला मित्र बनेल ना, किंवा एका टीचरचं आपल्याला शिकवणं आवडतं, चांगल्या स्वभावाचे असतात, अशी मैत्री बनवा. म्हणजे आपल्याला ते मोटिवेट करत राहतील. त्याच प्रकारे जे सिनियर्स असतात, टॉपर्स असतात, त्यांच्याशी कनेक्शन ठेवा, त्यांच्या ग्रुपमध्ये भेटत जा, त्यांच्यासोबत चहा कॉफी घेत जा. म्हणजे टॉपर्स पण आपल्याला मोटिवेट करतात. कळालं तुला? हे काय, हे आपलं प्रॉपर, हे आपल्याला करायचंय, हे आपल्याला सपोर्ट सिस्टीम आहे, मोटिवेशन. आणि सगळ्यात स्टार पॉइंट आला ह्या व्हिडिओचा, फॉलो कन्सिस्टंटली. हे 3 महिने तुला कंटिन्यू करायचे. नाही तर माझा व्हिडिओ बघितला, मोटिवेट झाला, महिनाभर केला आणि सोडून दिला, नाही होणार. 3 महिने कंटिन्यू कर. 100% तुझं CGPA 9च्या वरती जाईल आणि तू टॉप करशील. व्हिडिओ आवडला असेल आपल्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर कर. याच्यामध्ये स्ट्रॅटर्जीमध्ये काही डाऊट असेल मला कमेंटमध्ये लिही. पण मी गॅरंटी देतो, हे जे मी मुलांना देतो, मुलं टॉप करतात. सामान्य मुलं जे 12वीला ऍव्हरेज होते त्यांनी टॉप केले. तुलाही हेच फॉलो करायचंय. शुअर शॉट तुला त्याच्यात कॉन्फिडन्स येईल. अजून काही डाऊट आले एकदा फॉलो कर. 15-20 दिवस तुला काही अडचणी आल्या मला लिही, कमेंटमध्ये लिही, आम्ही त्याच्यावर पण तुला गायडन्स करू. आणि अभ्यास करताना फर्स्ट इयर अभ्यास करताना पर्पल ॲट ॲप डाउनलोड कर. पर्पल ॲट ॲप्लिकेशनची मदत घे. यस, पर्पल ॲट ॲपवर काय तुला सगळ्या फर्स्ट इयरच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीत एकदम सोपे करून आम्ही शिकवले. कॉलेजमध्ये समजत नसेल ना,
आम्ही शिकवले त्याच्यावरनं बघ, आमचे लेक्चर बघ, मराठी आणि हिंदीमध्ये आपल्या भाषेत शिकवले, तुला समजतील. मग कॉलेजमध्ये जा, कॉलेजमध्ये मग तुला इथे लेक्चर बघून गेला, कॉलेजमध्ये तुला ते सरांनी शिकवले की डबल समजायला लागेल. तुला शॉर्ट नोट बनवायचे आहे, आम्ही नोट्स बनवून दिल्या तुला रेडीमेड, PYQ सॉल्व्ह करून दिलेले आहेत. यस, पेपर पॅटर्न दिलाय, सगळ्या गोष्टी आम्ही पर्पल ॲट सबस्क्रिप्शन मध्ये दिलाय. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ऍप्लिकेशन डाउनलोड कर, फ्री लेक्चर बघ, तुला नक्की आवडेल. आमच्या सोबत अभ्यास केला, कारण तू स्वतः करतोय, पण सोबत आमची मदत आली तर तुझं टार्गेट लवकर अचीव्ह करेल. एवढे आमचं तुझ्यासोबत कॉन्फिडन्स राहील. आम्ही सोबत राहतो, तुझं टार्गेट लवकर अचीव्ह होईल ना. येस, सो व्हिडिओ आवडला असेल शेअर कर आणि स्ट्रॅटेजी फॉलो कर. या 5 स्टेप, बाकी ह्या गोष्टी आहेच, नक्की टॉप करशील. 9+ CGPA आपला शुअर शॉट जाईल. थँक्यू.